अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून इराणवर हल्ला केल्यानंतर आता हा संघर्ष अधिकच वाढला असून यापैकी कोणताच देश आता माघार घ्यायला तयार नसल्यामुळे ही परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे। मात्र अशातच स्थिती असणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय। युद्धाच्या सावटाखाली असणाऱ्या अरब देशांमध्ये जवळपास 90 लाख भारतीय अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। परंतु हे भारतीय कोणकोणत्या भागातील आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी कोणती पावलं उचलली जात आहेत का, या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये वाढलेल्या तणावामुळे मध्य पूर्वेत म्हणजेच आखाती देशांमध्ये सुरक्षा परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून या संघर्षाचा परिणाम केवळ या 3 देशांपुरता आता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण जगभर उमटताना दिसू लागलेत। जसं की अनेक देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपली हवाई हद्द तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। पण यामुळे कित्येक भारतीय नागरिक हे परदेशामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। शनिवारी दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीजवळ क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती समोर आल्यानंतर परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली आणि त्यानंतर दुबईसह संयुक्त अरब अमिरातीतील हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली। भारतातील मुंबईसह इतर विमानतळावरून सुद्धा जाणारी आणि येणारी अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या। त्यामुळे भारतात परतण्याच्या प्रतीक्षेत असलेले अनेक नागरिक दुबई, अबुधाबी आणि इतर शहरांमध्ये सुद्धा अडकून पडले। पर्यटनासाठी, व्यावसायिक कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय सध्या हे परदेशामध्ये अडकलेले आहेत। काही पर्यटक दुबईला गेले होते। केसरी टूर्सचे सुमारे 60 पर्यटक हे दुबईमध्ये होते। युद्ध सुरू होण्याच्या काही वेळ आधी काही गट हे अबुधाबीमध्ये होते, पण तणाव वाढल्यानंतर त्यांना दुबईमध्ये हलवण्यात आलं। केसरी टूर्स कडून पर्यटकांची हॉटेलमध्ये व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे आणि टूर्स गाईड स्थानिक प्रशासनासोबत संपर्कात असून आणि सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। आता बघूया की कोणत्या भागातील नागरिक हे परदेशामध्ये अडकलेत। तर कोल्हापूरमधील विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूट मार्फत 7 विद्यार्थी जॉर्जियाला उच्च शिक्षणासाठी जात होते आणि हे विद्यार्थी मुंबई आणि पुण्यातील आहेत। मात्र उड्डाण रद्द झाल्यामुळे त्यांना शारजहा इथेच थांबावं लागलं आणि ते सध्या हॉटेलमध्ये तिथे सुरक्षित आहेत आणि संस्थेचे प्रतिनिधी त्यांच्या संपर्कात असून पुढील प्रवासाबाबत मात्र प्रयत्न सध्या सुरू आहेत। त्याचबरोबर पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 MBA विद्यार्थी हे दुबईमध्ये अडकले आहेत आणि त्यामध्ये 42 मुलं आहेत तर 42 मुली आहेत आणि दुबईची विमान सेवा बंद पडल्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास सुद्धा आता अनिश्चित हा झालेला आहे। याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील 23 नागरिक हे पर्यटनासाठी दुबईला गेले होते। त्यापैकी 12 जण हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते सुद्धा सध्या तिकडेच अडकल्याचं बोललं जात आहे। अहिल्यानगरमधील 10 ते 12 प्रवासी आणि कोल्हापूरमधील 100हून अधिक नागरिक हे दुबई व अबुधाबीमध्ये विमानतळावर अडकले असून चंद्रपूर, सोलापूर आणि इतर जिल्ह्यातील सुद्धा पर्यटक आखाती देशांमध्ये अडकल्याची भीती ही व्यक्त केली जाते आणि हा आकडा अजून इथे संपलेला नाहीये। तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं की बल्लारी येथील 32 लोक दुबईमध्ये अडकले असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे। जम्मू काश्मीर मधील सुमारे 1200 विद्यार्थी इराणमध्ये अडकल्याचं सुद्धा बोललं जात आहे। याशिवाय पश्चिम आशियामध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असली तरी सुद्धा संघर्षाचा हा परिणाम झालेल्या देशांमध्ये सुमारे 90 लाख भारतीय वास्तव्यास आहे आणि यामध्ये सर्वाधिक भारतीय संयुक्त अरब अमिरातीमध्ये असून त्यांची संख्या जवळपास 39 लाख असल्याचं बोललं जात आहे। सौदी अरेबियामध्ये सुमारे 27.5 लाख, कुवेतमध्ये 10 लाखाहून अधिक नागरिक, तर कतारमध्ये सुमारे 8.30 लाख, ओमानमध्ये 6.62 लाख आणि बहरीनमध्ये 3.47 लाख भारतीय राहतात। तसंच इराणमध्ये 10,765 आणि इस्रायलमध्ये 1.23 लाख भारतीय नागरिक असल्याचा सुद्धा आकडा हा समोर आलाय। आखाती देशातून भारताला मिळणाऱ्या परकीय चलनापैकी सुमारे 38% हा हिस्सा येतो आणि त्यामुळे या भागातील अस्थिरतेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। याशिवाय युद्धामुळे अनेक देशांची विमानसेवा सुद्धा विस्कळीत झाली असून एअर इंडियाने मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसकडे जाणारी उड्डाणं ही रद्द केली आहेत। त्याचबरोबर दिल्लीहून तेल अविवकडे जाणारे विमान हे मध्य मार्गातून मुंबईला वळवण्यात आल्याचं बोललं जात आहे। इंडिगोने सुद्धा पश्चिम आशियातील अनेक उड्डाणं रद्द केली आहेत। एकट्या मुंबई विमानतळावर सुमारे 125 उड्डाणं रद्द करण्यात आली असून त्यात येणारी विमानं ही 59 आहेत तर जाणारी 68 उड्डाणं होती। दरम्यान भारत सरकारचे
परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने परदेशात राहणाऱ्या भारतीयांना शांतता राखण्याचं आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांच्या सूचनांचं पालन करण्याचं सुद्धा आवाहन केलंय. पॅलेस्टाईनमधील रामलल्ला, कतारची दोहा, सौदी अरेबियाची रियाद, इस्रायलची तेल अवीव आणि इराणची तेहरान, त्याचबरोबर इराकची बगदाद तसेच जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथील भारतीय दूतावासांनी सुरक्षा सूचना या जारी केलेल्या आहेत आणि भारतीय नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये आणि दूतावासांच्या संपर्कात राहावं असा सल्ला सध्या देण्यात आलाय. त्यामुळे आता एकूणच पाहता या संघर्षामुळे भारतीयांच्या सुरक्षेबाबत चिंता तर आहेच, पण विमानसेवा, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्याचा परिणाम दिसतोय. परंतु सध्या सर्वजण परिस्थिती लवकरच शांत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतायत. तर सगळ्यांचंच लक्ष हे भारतीय नागरिकांच्या परतण्याकडे आणि त्यांच्या सुरक्षेकडे सध्या लागलेलं आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया आणि आता नेमकं यामध्ये पुढे काय होतं याबाबत तर वेळच सांगेल. त्यामुळे तुम्ही या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.